उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याचा मोह आवरत नाही आणि उन्हाळ्यामध्ये हे फळं आवर्जून खाल्ले पाहिजेत. काही फळं फक्त सीजनमध्येच खाल्ले जातात. तर इथं आज योग्य कलिंगड निवडण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही कलिंगड अगदी वरून पाहताच तुम्हाला हे समजेल की कलिंगड गोड आहे का, रसरशीत आहे का आणि शिवाय केमिकल फ्रीसुद्धा आहे. हे सगळं तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कलिंगड घेताना असं लांबसर कलिंगड असलं पाहिजे. शिवाय याचा जो देठ आहे तो सुकलेला असावा आणि शिवाय ह्याच्यावरच्या ह्या ज्या खरोज आहेत ना, हे सुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप गुळगुळीतसुद्धा कलिंगड घेऊ नका, का तर ते योग्य नसतं. शिवाय इथं महत्त्वाचं म्हणजे हा पिवळा डाग. तर हा पिवळा डाग तितकाच महत्त्वाचा आहे कलिंगड घेताना. इथं जर ह्या पिवळ्या डागाच्या ऐवजी जर पांढरा डाग असला तर ते कलिंगड घेऊ नका. ते आतूनसुद्धा पांढरं असतं आणि शिवाय अजिबात गोड नसतं. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. शिवाय हे कलिंगड कट केल्याच्या नंतर आपण अगदी आठवडाभरसुद्धा स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. यासाठी सुद्धा मी महत्त्वाची तुम्हाला टिप दिलेली आहे, ज्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि कलिंगडामध्ये भरपूर बिया असल्यामुळे आपण लहान मुलांना कलिंगड खाण्यापासून टाळतो. तर कलिंगडाच्या बिया अगदी तुम्ही मिनिटभरामध्ये कशा काढू शकता हे सुद्धा आज तुम्हाला इथं मी सांगणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे कलिंगड अगदी मस्त असं गोड, लाल जरीत आणि रसरशीत आहे. तर इथं ज्यावेळेस मी विकत घेतानाच मी ह्याची अजिबात म्हणजे असं कापून वगैरे आणलं नव्हतं. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही वरून पाहूनसुद्धा योग्य कलिंगड निवडू शकता. यासाठी हे कलिंगड मी असंच घेऊन आले होते. तर इथंसुद्धा तुम्हाला ज्या टिप मी दिल्या त्याच टिप मी सुद्धा लक्षात ठेवून हे कलिंगड घेऊन आलेले आहे. तुम्ही कलिंगड पाहू शकता, खूप जास्त असं लाल नाही आहे किंवा खूप पांढरं नाही. अगदी ऑर्गॅनिक ज्या पद्धतीचं कलिंगड असतं त्याच पद्धतीचं हे कलिंगड आहे. का तर यामध्ये असं काही इंजेक्शन किंवा काही असं पावडर असं भेसळ काहीही नाही आहे. आता हे तुम्हाला मी कट करून याच्या बिया तुम्ही अगदी मिनिटभरात कशा काढू शकता हे तुम्हाला सांगणार आहे. तर जे लहान मुलं असतात, जे अगदी 1 ते 2 वर्षाची मुलं असतात, त्यांना आपण कलिंगड खाण्यापासून टाळतो. पण उन्हाळ्यामध्ये हे फळ लहान मुलांना तर आवर्जून दिलं पाहिजे. तर लहान मुलं उन्हाळ्यामध्ये अजिबात जेवण करत नाही. त्यासाठी त्यांचं पोट पण भरतं आणि त्यांच्या शरीरातली पाण्याची गरजसुद्धा भागली जाते. त्यामुळे हे फळ जे आहे ते लहान मुलांना खायला दिलं पाहिजे. यामध्ये 92% पाणीच असतं, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी फार चांगलं असतं. उन्हाळ्यातील जे आजार येतात त्या आजारांपासूनसुद्धा मुलांचं रक्षण करतं हे फळ. त्यामुळे मुलांना हे फळ खायला घालायचं. आता यावरचा जो पांढरा भाग आहे तो काढून घेणार आहे. जर मोठे असतील तर त्यांना हे खायला शिकवायचं. जे पांढरा भाग आहे ना, हे सुद्धा खूप जास्त काढण्याची गरज नाही आहे. जे छोटे बाळ आहेत त्यांना तुम्ही पूर्ण पांढरं जे आहे ते काढून देऊ शकता. पण जे मोठे मुलं आहेत, 5-6 वर्षापेक्षाची मोठी मुलं, त्यांना तुम्ही असंच जरी दिलं तरी ते खाऊ शकतील. आणि त्यांना सांगायचं सुद्धा काही फळांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असतो, का तर ते सीजनलाच अवेलेबल असतात. तर आता इथे ही फोड मी चिरून घेतली. त्यानंतर मी चाकू साईडला ठेवलेला आहे आणि हे जे कलिंगड आहे ना, हे हाताने तोडायचं. हाताने तोडताना काय होतं ना, जिथं बिया असतात ना तो भाग थोडासा कमजोर असतो आणि ज्यावेळेस आपण हाताने तोडतो ना त्यावेळेस ते तिथंच तुटतं जिथं जास्त बिया असतात. आणि आपण चाकूने जर कट करायला गेलो तर आपल्याला समजत नाही की बिया कुठे जास्त आहेत. ज्यावेळेस आपण हाताने तोडतो त्यावेळेस ते जिथं बिया जास्त आहेत तिथंच तुटलं जातं. तर अगदी अर्ध्या मिनिटात मी इथं एका फोडीच्या बिया काढूनसुद्धा घेतल्या. फार सोपं आहे. अगदी तुम्ही मुलांना असं पटपट ह्याच्या बिया काढून देऊ शकता खाण्यासाठी, काहीच प्रॉब्लेम नाही. जर बिया मुलांच्या पोटात गेल्या तर मुलांचं पोट दुखू शकतं. इथे बघा, अगदी हलक्या हाताने तोडलं तरीसुद्धा हे तुटतं. आता तुम्ही असं कट करून हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर यावरती थोडंसं मीठ किंवा फ्रूटचा जो चाट मसाला असतो तो घालूनसुद्धा खाऊ शकता. फार छान लागतं. तुम्ही कलिंगड पाहू शकता, अगदी रसरशीत आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता इथे तुम्हाला मी योग्य कलिंगड कसं निवडायचं हे सांगितलं. शिवाय त्याच्या बिया कशा काढायच्या हे सुद्धा सांगितलं. आता हे अर्ध जे कलिंगड आहे, हे उरलेलं कलिंगड तुम्ही अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये कशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता हे तुम्हाला सांगते. इथं एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, तिला मी कट करून घेतलेलं आहे आणि ही या कलिंगडवर अशी कवर करायची. आता इथे लक्षात हे ठेवायचं आहे, जी प्लॅस्टिकची पन्नी आपण घेतलेली आहे
ही जाड नसावी, अशी पातळ असली पाहिजे. जर जाड असले ना तर कलिंगड खराब होऊ शकतं. त्यामुळे इथं पातळ अशी पिशवी जी असते ना, आपण भाजीला वगैरे आपल्याला भेटतात, ती पिशवी इथं मी कट करून वापरलेली आहे. आणि कलिंगड ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस ते पालथं अजिबात ठेवायचं नाही, असं उभं ठेवायचं. छोटीशी प्लेट ठेवायची आणि प्लेटवर हे कलिंगड असंच ठेवायचं, अजिबात असं आडवं ठेवायचं नाही, पालथं ठेवायचं नाही, ते खराब होऊ शकतं. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांनासुद्धा कलिंगड निवडण्यासाठी फार उपयोगीचं पडेल. चला बाय.